श्री ज्ञानेश्वरी अध्याय 3 कर्मयोग. कमेंट मध्ये जय हरी लिहून सुरू करूया. मग ऐका अर्जुने म्हणितले, देवा तुम्ही जे वाक्य बोलिले, ते निके म्या परिसले कमळापती. तेथ कर्म आणि करता पुरेची ना पाहता, ऐसे मत तुझे श्री अनंता निश्चित जरी. तरी माते केवी श्री हरी, म्हणसी पार्था संग्रामू करी. ये लाजसी ना महाघोरी कर्मी सुता, हा गा कर्म तूची अशेष निराकरिसी निशेष. तरी मज करवी हे हिंसक का करविसी, तरी हेची विचारी ऋषिकेशा. तू मानुदेसी कर्मलेशा, आणि येसणी हे हिंसा करवी तू आहासी. देवा तुवाची ऐसे बोलावे, तरी आम्ही नेणती काय करावे. आता संपले म्हणू पा आघवे विवेकाचे, हा गा उपदेशू जरी ऐसा, तरी अपभ्रंशू तो कैसा. आता पुरला आम्हा दिवसा आत्मबोधाचा, वैद्युपथ्यवारू निजाये. मग जरी आपणची विषसूये, तरी रोगिया कैसे निजिये सांगई मज. जैसे आंधळे सुईजे आव्हाटा, कामाजवण दीजे मरकटा. तैसा उपदेशू हा गोमटा, गोढवला आम्हा. मी आधीची काही नेणे, बरी कवळिलो मोहे येणे. श्रीकृष्णा विवेकू या कारणे, कुसिला तुझ तव तुझी एक एक नवाई. एथ उपदेशा माझी गोबाई, तरी अनुसरलिया काई. ऐसे कीजे आम्ही तनुमनु जीवे, तुझिया बोलावू टंगावे. आणि तुवाची ऐसे करावे, तरी सरले म्हण. आता ऐसिया परिबोधिसी, तरी निके आम्हा करिसी. एथ ज्ञानाची आस कायसी, अर्जुन म्हणे. तरी ये जाणिवेचे कीर सरले, पर्याणिक एक से जाहले. जे थिते हे ढवळले मानस माझे, देवीची श्रीकृष्णा हे तुझे. चरित्र काही नेणिजे, जरी चित्त पाहसी माझे येणे मिशे. ना तरी झकवितू आहासी माते, की तत्वची कथिले ध्वनिते. हे अवगमिता निरुते जाणवेना, म्हणून ऐके देवा. हा भावार्थू आता न बोलावा, मज विवेकू सांगावा मराठाजी. मी अत्यंत जड असे, परी ऐसा हिनिके परी येसे. श्रीकृष्णा बोलावे तुवा तैसे एकनिष्ठ. देखै रोगा ते जिणावे, औषध तरी देयावे. परी ते अतिरुच्च भावे, मधुर जैसे. तैसे सकळार्थ भरित, तत्व सांगावे उचित. परिबोधे माझे चित्त जया परी. देवा तुझ ऐसा निज गुरु, आजी आरती धणी का न करू. एथ भीड कवणाची धरू, तू माय मुची. हा गा कामधेनूचे दुभते, दैवे जाहले जरी आपैते. तरी कामनेची का तेथे वाणी कीजे. जरी चिंतामणी हाता चढे, तरी वांछेचे कवण साकडे. का आपुले निसुरवाडे इच्छा वेना. देखा अमृत सिंधू ते ठाकावे, मग ताहानची जरी फुटावे. तरी सायासू का करावे मागील ते. तैसा जन्मांतरी बहुती, उपासिता श्री लक्ष्मीपती. तू दैवे आजी हाती जाहलासी जरी. तरी आपुलिया सवेशा, कान मागावासी परेशा. देवा सुकाळू हा मानसा पाहला असे. देखै सकळार्तीचे जियाले, आजी पुण्य यशासी याले. हे मनोरथ जहाले विजयी माझे. जी जी परम मंगळ धामा, सकळ देव देवोत्तमा. तू स्वाधीन आजी आम्हा म्हणून या.
जैसे मातेच्या ठाई अपत्या अनवसरू नाही, स्तन्या लागू निपाही जिया परी, तैसे देवा तू ते कुसिजतसे आवडे ते, आपुले नियारते कृपानिधी, तरी पारत्रिकी हित आणि आचरिता तरी उचित, ते सांगई एक निश्चित पार्थू म्हणे. या बोला श्री अच्युतू म्हणतसे विस्मितू, अर्जुना हा ध्वनी तू अभिप्रावो, जे बुद्धियोगो सांगता सांख्यमत संस्था, प्रकटिली स्वभावता प्रसंगे आम्ही, तो उद्देशू तू नेणसीची म्हणून क्षोभलासी वायाची, तरी आता जाणे म्याची उक्त दोन्ही, अवधारी वीर श्रेष्ठा ये लोकी या दोन्ही निष्ठा, मजची पासून प्रकटा अनादि सिद्धा, एक ज्ञान योग म्हणिजे जो सांखी अनुष्ठिजे, जेथ ओळखी सवे पाविजे तद्रूपता, एक कर्मयोगू जाण जेथ साधक जन निपुण, होऊनिया निर्माण पावती वेळे, हे मार्गू तरी दोनी परी एकवटती निदानी, जैसी सिद्ध साध्य भोजनी तृप्ती एक, का पूर्वापर सरिता भिन्न दिसती पाहता, मग सिंधू मिळणी ऐक्यता पावती शेखी, तैसी दोन्ही मते सुचिती एका कारणाते, परिउपास्ती ते योग्य ते आधीन असे, देखै उत्प्लवना सरिसा पक्षी फळासी झोंबे जैसा, सांगै नरू केवी तैसा पावे वेगा, तो हळूहळू ढाळे ढाळे केवतेनी एके वेळे, तया मार्गाचे निबळे निश्चित ठाकी, तैसे देखपा विहंगम मते अधिष्ठूनि ज्ञानाते, सांख्य सद्य मोक्षाते आकळिसी, येर योगिये कर्माधारे विहितेची निजाचारे, पूर्णता अवसरे पावते होती, वाचोनि कर्मारंभ उचित न करिता सिद्धवत, कर्महीना निश्चित होईजेना, की प्राप्त कर्म सांडिजे ये तुलेनि नैष्कर्म्य होईजे, हे अर्जुना वाया बोलिजे मूर्खपणी, सांगै पैलतिरा जावे ऐसे व्यसन काजेथ पावे, तेथ नावे ते त्यजावे घडे केवी, ना तरी तृप्ती इच्छिजे तरी कैसे निपाकू नकीजे, की सिद्धूही न सेविजे केवी सांगई, जव निरार्थता नाही तब व्यापारू असे पाही, मग संतुष्टीच्या ठाई कुठे सहजे, म्हणूनी ऐके पार्था जसा नैष्कर्म्यपदी आस्था, तया उचित कर्म सर्वथा त्याज्य नोहे, आणि आपुलिये चाडे आपा दिले हे मांडे, की त्यजिले कर्म सांडे ऐसे आहे, हे वायाची सैरा बोलिजे उकलू तरी देखो निपाहिजे, परी त्यजिता कर्म न त्यजे निभ्रांत मानी, सगळे जब प्रकृतीचे अधिष्ठान तब सांडी मांडी हे अज्ञान, जे चेष्टा ते गुणाधीन आपैसी असे, देखै विहित कर्म जे तुले ते सगळे जरी वो संडिले, तरी स्वभाव काय निमाले इंद्रियांचे, सांगै श्रवणी ऐकावे ठेले, की नेत्रीचे ते जगेले, हे नासा रंध्र बुझाले परिमळू नेघे, ना तरी प्राणापान गती, की निर्विकल्प जाहली मती, की क्षुधा तृषादी आरती कुंटलिया, हे स्वप्नावबोधू ठेले, की चरण चालो विसरले, हे असो काय निमाले जन्म मृत्यू, हे नठकेची जरी काही तरी सांडिले ते काही, म्हणून कर्म त्यागू नाही प्रकृती म्हणता, कर्मपराधीनपणे निपजतसे प्रकृती गुणे, येरी धरी मोकली अंतःकरणे वाहिजे वाया, देखै रथी आरुढिजे मग जरी निश्चळा बैसिजे, तरी चळू होऊनी हिंडिजे परतंत्रा, का उचलिले वायुवशे
चळे शुष्क पत्र जैसे निचेष्ट आकाशे परिभ्रमे तैसे प्रकृती आधारे कर्मेंद्रिय विकारे नैष्कर्म्य ही व्यापारे निरंतर म्हणून संगुजव प्रकृतीचा तब वरी त्यागून घडे कर्माचा ऐसिया ही करू म्हणती तयाचा आग्रहोची पुरे जे उचित कर्म सांडिती मग नैष्कर्म्य होऊ पाहती परी कर्मेंद्रिय प्रवृत्ती निरोधुनी तया कर्मत्यागून घडे जे कर्तव्य मनी सापडे बरी नटती ते पुढे दरिद्र जाण ऐसे ते पार्था विषयासक्त सर्वथा ओळखावे तत्वता भ्रांती नाही आता देई अवधान प्रसंगे तुझ सांगेन या नैराश्याचे चिन्ह धनुर्धरा जो अंतरी दृढ परमात्मरूपी गूढ बाह्यतरी रूढ लौकिकू जैसा जो इंद्रिया आज्ञा न करी विषयांचे भय न धरी प्राप्त कर्म नो फेरी उचित जे जे तो कर्मेंद्रिये कर्मी राहटता तरी न नियमी परी तेथिसेनी ऊर्मी झाकोळेना तो कामना मात्रे न खेपे मोहमळे न लिंपे जैसे जळी जळे न शिंपे पद्मपत्र तैसा संसर्गा माझी असे सकळा सारिखा दिसे जैसे तोय संगे आभासे भानुबिंब तैसा सामान्यत्वे पाहिजे तरी साधारणूची देखिजे येरवी निर्धारिता नेणिजे सोय जयाची ऐशा चिन्ही चिन्हितू देखसी तोची मुक्तू आशा पाशरहितू ओळख पा अर्जुना तोची योगी विशेषिजे जो जगी म्हणून ऐसा होय या लागी म्हणिपे तू ते तू मानसा नियमू करी निश्चळू होय अंतरी मग कर्मेंद्रिये व्यापारी वर्त तू सुखे म्हणून नैष्कर्म्य होवावे तरी एथ ते न संभवे आणि निषिद्ध केवी राहाटावे विचारी पार म्हणून जे जे उचित आणि अवसरे करून प्राप्त ते कर्म हेतुरहित आचरे तू पार्था आणि कही एक नेणसी तू हे कवतिक जे ऐसे कर्ममोचक आपैसे असे देखै अनुक्रमाधारे स्वधर्मो जो आचरे तो मोक्षू तेणे व्यापारे निश्चित पावे स्वधर्मो जो बापा तोची नित्ययज्ञू जाणपा म्हणून वर्तता तेथ पापा संचारू नाही हा निज धर्मू जै सांडे आणि कुकर्मी रती घडे तैची बंधू पडे संसारिक म्हणून स्वधर्मानुष्ठान ते अखंड यज्ञ याजन जो करी तया बंधन कहीच न खडे हा लोकू कर्मे बांधिला जो परतंत्रा भूत झाला तो नित्य यज्ञाते चुकला म्हणून या आता येची विशी पार्था तुझ सांगेन एक मी कथा जै सृष्ट्यादी संस्था ब्रह्मेने केली तै नित्ययाग सहिते सृजिली भूते समस्ते परिनेणतीची तिये यज्ञाते सूक्ष्म म्हणून ते वेळी प्रजीविनविला ब्रह्मा देवा काय आश्रयो इथ आम्हा तव म्हणे तो कमळ जन्मा भूता प्रती तुम्हा वर्ण विशेष वशे आम्ही हा स्वधर्मूची विहिला असे याते उपासा मग आपैसे पुरती काम तुम्ही व्रते नियमू न करावे शरीरा ते न पिडावे दुरी केही न वचावे तीर्थासीगा योगादिके साधने साकांक्ष आराधने मंत्रयंत्र विधाने झणी करा देवता तरा न भजावे हे सर्वथा काही न करावे तुम्ही स्वधर्म यज्ञी यजावे अनायासे अहेतुके चित्ते अनुष्ठापाययाते पतिव्रता पतीते जियापरी तैसा स्वधर्म रूपमखू हाची सेव्यू तुम्हा एकू ऐसे सत्यलोकनायकू बोलता जाहला देखा स्वधर्माते भजाल तरी कामधेनू हा होईल मग प्रजा हो न संडील तुमते कदा
जै येणे करून समजता परितोषु होईल देवता मग ते तुम्ही ईप्सिता अर्थात ते देती या स्वधर्म पूजा पूजिता देवता गणा समजता योगक्षेमो निश्चिता करीती तुमचा तुम्ही देवा ते भजाल देव तुम्हा तुष्टतील ऐसी परस्परे घडेल प्रीती जेथ तेथ तुम्ही जे करू म्हणाल ते या पैसे सिद्धी जाईल वाची ही पुरेल मानसीचे वाचा सिद्धी पावाल आज्ञापक होवाल म्हणिये तुमते मागतील महारिद्धी जैसे ऋतुपतीचे द्वार वनश्री निरंतर ओळगे फळभार लावण्येसी तैसे सर्व सुखे सहित दैवची मूर्तिमंत येईल देखा काढत तुम्हा पाठी ऐसे समस्त भोग भरित ओवाल तुम्ही अनार्थ जरी स्वधर्मे निरत वर्ताल बापा का जालिया सकळ संपदा जो अनुसरेल इंद्रिय मदा लुब्ध होऊन या स्वादा विषयाची या तिही यज्ञ भाविकी सुरी जे हे संपत्ती दिधली पुरी तया स्वधर्मी सर्वेश्वरी न भजेल जो अग्निमुखी हवन न करील देवता पूजन प्राप्त वेळे भोजन ब्राह्मणाचे विमुख होईल गुरुभक्ती आदर न करील अतिथी संतोष नेदील ज्ञाती आपुलिये ऐसा स्वधर्म क्रिया रहितू आथिलेपणे प्रमत्तू केवळ भोगासक्तू होईल जो तया मग अपावो थोर आहे जेणे ते हातीचे सकळ जाये देखा प्राप्तहीन लाहे भोग भोगू जैसे गतायुषी शरीरी चैतन्य वासू न करी का निदैवाच्या घरी न राहे लक्ष्मी तैसा स्वधर्मू जरी लोपला तरी सर्व सुखांचा थारा मोडला जैसा दीपासवे हरपला प्रकाशू जाय तैसी निज वृत्ती जेथ सांडे तेथ स्वतंत्र ते वस्ती न घडे आईका प्रजा हो हे पुढे विरची म्हणे म्हणून स्वधर्मू जो सांडील तया ते काळू दंडील चोरू म्हणून हरील सर्वस्व तयाचे मग सकळ दोषू भवते दिवसो निघेती तया ते रात्री समयी स्मशानाते भूते जैसी तैसी त्रिभुवनीची दुःखे आणि नाना विधे पातके दैन्य जात तितुके तेथेची वसे ऐसे होय तया उन्मत्ता मगन सुटे बापा रुदता कल्पांती ही सर्वथा प्राणीगण हो म्हणून निजवृत्ती हे न संडावी इंद्रिये बरळो नेदावी ऐसे प्रजा ते शिकवी चतुराननु जैसे जळचरा जळ सांडे आणि तत्क्षणी मरण मांडे हा स्वधर्मू तेणे पाडे विसंबो नये म्हणून तुम्ही समस्ती आपुलालिया कर्मी उचिती निरत व्हावे पुढत पुढती म्हणिपत असे देखा विहित क्रियाविधी निर्हेतुका बुद्धी जो असतीये समृद्धी विनियोगू करी गुरुगोत्र अग्नी पूजी अवसरी भजे द्विजी निमित्तादिकी यजी पितरोद्देशे या यज्ञक्रिया उचिता यज्ञेशी हवन करिता उतशेष स्वभावतः उरे जे जे ते सुखे आपुले घरी कुटुंबेसी भोजन करी की भोग्यची ते निवारी कल्मषाते ते यज्ञावशिष्ट भोगी म्हणून सांडिजे तो अघी जयापरी महारोगी अमृत सिद्धी का तत्वनिष्ठू जैसा नागवे भ्रांतिलेशा तो शेषभोगी तैसा ना कळे दोषा म्हणून स्वधर्मे जे अर्जे ते स्वधर्मेची विनियोगिजे मग उरे ते भोगिजे संतोषेसी हे वाचुनी पार्था रहाटो नये अन्यथा ऐसी आद्य हे कथा श्री मुरारी सांगे जे देहची आपण पे मानिती आणि विषया ते भोग्य म्हणिती या परते न स्मरती आणिक काही हे यज्ञोपकरण सकळ निर्णतसा ते बरळ अहम बुद्धी केवळ भोगू पाहती इंद्रिय रुची सारिखे करविती पाकनिके
ते पापिये पातके सेविती जाण. संपत्ती जात आघवे हे हवन द्रव्य मानावे. मग स्वधर्म यज्ञे अर्पावे आदिपुरुषी. हे सांडोनिया मूर्ख आपण पेया लागी देख. निपजविती पाक नानाविध जी ही यज्ञ सिद्धी जाये. परेशा तोषु होये ते हे सामान्य अन्न न होये म्हणून या. हे न म्हणावे साधारण अन्न ब्रह्मरूप जाण. जे जीवन हेतू कारण विश्वायया. अन्नास्तव भूते प्ररोहो पावती समस्ते. मग पर्जन्यू या अन्नाते सर्वत्र प्रसवे. तया पर्जन्या यज्ञी जन्म यज्ञाते प्रगटी कर्म. कर्मासी आदि ब्रह्म वेदरूप. तया वेदांते परात्पर प्रसवतसे अक्षर. म्हणून हे चराचर ब्रह्मबद्ध. परिकर्माची ये मूर्ती यज्ञी अधिवासू श्रुती. ऐके सुभद्रापती अखंडगा. ऐशी हे आदि परंपरा संक्षेपे तुझ धनुर्धरा. सांगितली या अध्वरा लागून या. म्हणून समूळ हा उचितू स्वधर्मरूप क्रतू. नानुष्ठी जो मत्तू लोकी ये. तो पातकांची राशी जाण भार भूमिसी. जो कुकर्मे इंद्रियासी उपेगा केला. ते जन्म कर्म सकळ अर्जुना अति निष्फळ. जैसे का अभ्रपटळ अकाळीचे. का गळास्तन जेचे तैसे जियाले देखै तयाचे. जयानुष्ठान स्वधर्माचे घडे चिना. म्हणून ऐके पांडवा हा स्वधर्मू कवणेन संडावा. सर्व भावे भजावा हाची एकू. हा गा शरीर जरी जाहले तरी कर्तव्य बोघे आले. मग उचित का आपुले गोसंडावे. परिसपा सव्यसाची मूर्तीला हो निदेखाची. खंती करीती कर्माची ते गावढे गा. देखैस ते निदेह धर्मे येथ तोची एकून लिंपे कर्मे. जो अखंडित रमे आपण पाची. जे तो आत्मबोधे तोषला तरी कृतकार्यू देखै जाहला. म्हणून सहजे सांडवला कर्मसंगू. तृप्ती झालिया जैसी साधने सरती या पैसी. देखै आत्मदृष्टी तैसी कर्मे नाही. जववरी अर्जुना तो बोधु भेटे नामना. तवची या साधना भजावे लागे. म्हणून तू नियतू सकळ काम रहितू. होऊन या उचितू स्वधर्मे रहाट. जे स्वधर्मे निष्कामता अनुसरले पार्था. ते कैवल्य पद तत्वता पातले जगी. देख पाजनकादिक कर्मजात अशेख. न सांडिता मोक्ष सुख पावते जाहले. या कारणे पार्था होवावी कर्मी आस्था. हे आणिकही एका अर्था उपकार येईल. जे आचरता आपण पेया देखी लागेल लोकायया. तरी चुकेल अपाया प्रसंगेची. देखै प्राप्तार्थ जाहले जे निष्कामता पावले. तयाही कर्तव्य असे उरले लोका लागी. मार्गी अंधा सरिसा पुढा देखणा हि चाले जैसा. अज्ञाना प्रगटावा धर्मो तैसा आचरोनी. हा गा ऐसे जरी न कीजे तरी अज्ञाना काय उमजे. तीही कवणे परी जाणीजे मार्गा ते या. एथ वडील जे जे करीती तया नाम धर्मो ठेविती. तेची येर अनुष्ठिती सामान्य सकळ. हे ऐसे असे स्वभावे म्हणून कर्म न संडावे. विशेषे आचरावे लागे संती. आता आणिकाचिया गोठी कायशा सांगो किरीटी. देखे मीची ये राहाटी वर्तत असे. कायसाकडे काही माते की कवणे एके आरते. आचरे मी धर्माते म्हणसी जरी तरी पुरतेपणा लागी. आणिको दुसरा नाही जगी. ऐसी सामुग्री माझ्या अंगी जाणसी तू. मृत गुरुपुत्र आणिला तो तुवा पवाडा देखिला. तोही मी उगला कर्मी वर्ते. परी स्वधर्मी वर्ते कैसा साकांक्षुका होय जैसा. तयाची एका उद्देशा लागोनिया.
जे भूतजात सकळ असे आम्हाची याधी न केवळ तरी न भावे बरळ म्हणून या आम्ही पूर्ण काम होऊनी जरी आत्मस्थिती राहुनी तरी प्रजा हे कैसेनी निस्तरेल इही आमुची वास पहावी मग वर्तती परी जाणावी ते लोककस्थिती आघवी नासिली होईल म्हणून समर्थू जे येथे आथिला सर्वज्ञते तेणे सविशेषे कर्माते त्याच्या वेना देखै फळाची आशा आचरे कामुकू जैसा कर्मी भरू हुवा तैसा निराशाही जे पुढती पार्था हे सकळ लोक संस्था रक्षणीय सर्वथा म्हणून या मार्गाधारे वर्तावे विश्व हे मोहरे लावावे अलौकिका नोहावे लोकाप्रती जे सायासे स्तन्य सेवी ते पक्वाने केवी जेवी म्हणून बाळका जैशी नेदावी धनुर्धरा तैशी कर्मी जया अयोग्यता तया प्रती नैष्कर्म्यता न प्रगटावी खेळता आदि करुनी तेथे सत्क्रियाची लावावी तेची एकी प्रशंसावी नैष्कर्मी ही दावावी आचरोनी तया लोक संग्रहा लागी वर्तता कर्मसंगी तो कर्मबंधुआंगी वाजैलना जैसी बहुरूपियांची रावो राणी स्त्री पुरुष भावो नाही मनी परिलोक संपादणी तैशीच करीती देखै पुढिलाचे ओझे जरी आपुला माथा घेईजे तरी सांगे कान दाटीजे धनुर्धरा तैशी शुभाशुभे कर्मे जिये निपजती प्रकृती धर्मे तिये मूर्खमती भ्रमे मी करता म्हणे ऐसा अहंकाराधिरूढ एकदेशी मूढ तया हा परमार्थ गूढ प्रगटावाना हे असो प्रस्तुत सांगी जाईल तुझ हित ते अर्जुना देऊनी चित्त अवधारी पा जे तत्वज्ञानियांच्या ठाई तो प्रकृती भावो नाही जेथ कर्मजात पाही निपजत असे ते देहाभिमानु सांडुनी गुणकर्मे बोलांडुनी साक्षीभूत होऊनी वर्तती देही म्हणून शरीरी जरी होती तरी कर्मबंधा नातळती जैसा का भूतचेष्टा गभस्ती घेपवेना एथ कर्मी तो चिलिंपे जो गुण संभ्रमे घेपे प्रकृतीचे नि आटोपे वर्ततू असे इंद्रिये गुणाधारे राहाटती निज व्यापारे ते परकर्म बलात्कारे आपादीजो तरी उचिते कर्मे आघवी तुवा आचरो निमजर पावी परी चित्तवृत्ती ज्ञासावी आत्मरूपी आणि हे कर्म मी करता का आचरेन या अर्था ऐसा अभिमानू झणी चित्ता दिगोदिसी तुवा शरीर परा नोहावे कामना जात सांडावे मग अवसरोचित भोगावे भोग सकळ आता कोदंड घेऊनी हाती आरूढ पायी रथी देई आलिंगन वीरवृत्ती समाधाने जगी कीर्ती रूढवी स्वधर्माचा मानू वाढवी या भारापासो निसोडवी मेदिनी हे आता पार्था निशंकू होई या संग्रामा चित्त देई एथ हे वाचून काही बोलो नये हे अनुपरोध मत माझे जिही परमादरे स्वीकारिजे श्रद्धापूर्वक अनुष्ठिजे धनुर्धरा तेही सकळ कर्मी वर्ततू जाणपा कर्म रहितू म्हणून हे निश्चितू करणीयगा ना तरी प्रकृतिमंत होऊनी इंद्रिया लळा देऊनी जे हे माझे मत अभेरूनी ओसंडिती जे सामान्यत्वे लेखिती अवज्ञा करूनी देखती काहार्थवादू म्हणती वाचाळपणे ते मोहमदिरा भुलले विषय विखे घारले अज्ञान पंकी बुडाले निभ्रांत मानी देखैशवाच्या हाती दिधले जैसे रत्नका वाया गेले ना तरी जात्यंधा पाहले प्रमाण नोहे का चंद्राचा उदयो जैसा उपयोगा नवचे वायसा मूर्खा विवेकू हा तैसा रुचेलना तैसे जे पार्था विमुखया परमार्था
तयासी संभाषण सर्वथा करावेना. म्हणून ते न मानिती आणि निंदाही करू लागती. सांगे पतंग काय सहाती प्रकाशाते पतंगादी पिया लिंगन. तेथ त्यासी अचुक मरण देवी विषयाचरण आत्मघाता. म्हणून इंद्रिये एके जाणते निपुरुखे. लाळावी ना कौतुके आदि करूनी. हा गा सर्पेसी खेळो येईल की व्याघ्र संसर्ग सिद्धी जाईल. सांगई हाळाहाळ जिरेल सिविलिया काई. देखै खेळता अग्नी लागला मग तो न सावरे जैसा उधवला. तैसा इंद्रिया लळा दिधला भला नोहे. एरवी तरी अर्जुना या शरीरा पराधीना. का नाना भोग रचना मेळवावी. आपण सायासे करूनी बहुते सकळ ही समृद्धी जाते. उदो असतु या देहाते प्रतिपाळावे का. सर्वस्वे शिणोनी येथे अर्जवावी संपत्ती जाते. तेणे स्वधर्मो सांडूनी देहाते ओखावे काई. मग हे तव पाच मेळावा शेखी अनुसरेल पंचत्वा. ते वेळी केला के किवसावा शिणू आपुला. म्हणून केवळ देह भरण ते जाणे उघडी नागवण. या लागी एथ अंतःकरण देयावेना. एरवी इंद्रियाची या अर्था सारिखा विषयो पोखिता. संतोषू कीरचित्ता आपजेल परी तो संवचोराचा सांगा तू. जैसा नावेक स्वस्थू जवनगराचा प्रांतू सांडिजेना. बापा विषाची मधुरता जणे आवडी उपजे चित्ता. परी तो परिणामू विचारिता प्राणुहरी. देखै इंद्रियी कामू असे तो लावी सुख दुराशे. जैसा गळी मीनू आमिषे बुलविजेगा. परितया माझी गळू आहे जो प्राणाते घेऊ निसाये. तो जैसा ठाऊ आनो हे झाकलेपणे. तैसे अभिलाषे येणे किजेल विषयांची आशा धरिजेल. तरी वरपडा होईजेल क्रोधा नळा. जैसा कवळोनिया पारथी घातेची ये संधी. आणि मृगाते बुद्धी साधावया. एथ तैसीची पर्याहे म्हणून संगू हा तुझ नोहे. पार्था दोन्ही काम क्रोध हे घातुक जाणे. म्हणून हा आश्रोची न करावा मनेही आठवो न धरावा. एकू निज वृत्तीचा बोलावा नासो निधी. अगा स्वधर्मू हा आपुला जरी का कठिणू जाहला. तरी हाची अनुष्ठिला भला देखै. येरू आचारू जो परावा तो देखता कीर बरवा. परी आचरते नियाचरावा आपुलाची. सांगै शूद्र घरी आघवी पक्वाने आहाती बरवी. ती द्विजे केवी सेवावी दुर्बळू जरी जाहला. हे अनुचित कैसे निकीजे अग्राह्य केवी इच्छिजे. अथवा इच्छिले हि पाविजे विचारी पा. तरी लोकांची धवळारे देखो निया मनोहरे. असती आपुली तणारे मोडावी केवी. हे असो वनिता आपुली कुरूप जरी जाहली. तरीही भोगिता तेची भली जिया परी. देवी आवडे तैसा साकडू आचरता जरी दुवाडू. तरीही स्वधर्मोची सुरवाडू परत्रींचा. हा गा साकर आणि दूध हे गौल्य कीर प्रसिद्ध. परिकृमी दोषी विरुद्ध घेपे केवी. ऐसे निहि जरी से विजेल तरी ते अळुकीची उरेल. जे ते परिणामी पथ्य नभेल धनुर्धरा. म्हणून आणिकासी जे विहित आणि आपण पेया अनुचित. ते नाचरावे जरी हित विचारिजे. या स्वधर्मा ते अनुष्ठिता वेचू होईल जीविता. तोही निकावरो भयता दिसत असे. ऐसे समस्त सुरशिरोमणी बोलिले जेथ शारंग पाणी. तेथ अर्जुन म्हणी विनमणी असे देवा. हे जे तुम्ही सांगितले ते सकळ कीरम्या परिसिले. पर्याता पुसेन काही आपुले अपेक्षित. तरी देवा हे ऐसे कैसे जे ज्ञानियांची ही स्थिती भ्रंशे. मार्गो सांडून अनारिसे चालत देखो. सर्वज्ञू हि जे होती हे उपाय ही जाणती.
तेही परधर्मे व्यभिचरती कवणे गुणे बीजा आणि भूसा अंधुनी वाढू नेणे जैसा नावेक देखणाही तैसा बरळे कापा जे असता संगू सांडिती तेची संसर्गू करिता न धाती वनवासी हि सेविती जनपदाते आपण तरी लपती सर्वस्वे पाप चुकविती परिबळात्कारे सुईजती दयाची माझी जयाची जीवे घेती विवसी तेची जडो निठाके जिवेसी चुकविता ते गिवसी दया तेची ऐसा बलात्कारू एकू दिसे तो कवणाचा येथ आग्रहो असे हे बोलावे ऋषिकेशे पार्थू म्हणे तव हृदय कमळ आरामू जो योगियांचा निष्काम कामू तो म्हणतसे पुरुषोत्तमो सांगेन ऐक तरी हे काम क्रोध पाही जया ते कृपेची साठवण नाही हे कृतांताच्या ठाई मानिजती हे ज्ञाननिधीचे भुजंग विषय दरीचे वाघ भजन मार्गीचे माग मारकजे हे देहदुर्गीचे धोंड इंद्रिय ग्रामीचे कोंड याचे व्यामोहादिक दबड जगावरी हे रजोगुण मानसाचे समूळ आसुरियेचे झाले पण ययाचे अविद्या केले हे रजाचे कीर जाहले परितमासी पडियंते भले तेणे निजपतया दिधले प्रमाद मोहो हे मृत्यूच्या नगरी मानिजती निकिया परी जे जीविताचे वैरी म्हणून या जयासी भुकेलिया आमिषा हे विश्वनपुरेची घासा कुळवाडियाची आशा चाळीत असे कौतुके कवळिता मुठी जिये चवदा भुवने थे कुटी तिये भ्रांती ही धाकुटी वाल्ही दुल्ली जे लोकत्रयाचे भातुके खेळताची खाय कवतिके तिच्या दासीपणाचे निबिके तृष्णाजिये हे असो मोहे मानिसे या ते अहंकारे घेपे दीजे जेणे जग आपुले निभोजे नाचवीत असे जेणे सत्याचा भोकसा काढिला मग कृत्य तृणकुटा भरिला तो दंभू रूढविला जगी ही साध्वी शांती नागविली मग माया मागी शृंगारिली तिये करवी विटाळविली साधू वृंदे इही विवेकाची त्राय फेडिली वैराग्याची खाल काढिली जितया मान मोडिली उपशमाची इही संतोष वन खांडिले धैर्य दुर्ग पाडिले आनंद रोप सांडिले उपडूनिया इही बोधाची रोपे लुंचिली सुखाची लिपी पुसिली जिव्हारी यागी सुदली तापत्रयाची हे अंगातव घडले जीवीची आथी जडले परी नातुडती गिवसिले ब्रह्मादिका हे चैतन्याचे शेजारी वसती ज्ञानाच्या एकाहारी म्हणून प्रवर्तले महामारी सावरतीना हे जळे विण बुडविती आगी विण जाळिती न बोलता कवळिती प्राणियाते हे शस्त्रे वीण साधिती दोरे वीण बांधिती ज्ञानियासी तरी वथिती पैज घेऊनी हे चिखले विण रोविती पाशिके विण गोविती हे कवणा जोगे न होती आंतवटेपणे जैसी चंदनाची मुळी गिवसोनी घेपे व्याळी ना तरी उल्बाची खोळी गर्भस्थासी का प्रभा वीण भानू धूमे वीण हुताशनू जैसा दर्पण मळहीनू कहीच नसे तैसे इही वीण एकले आम्ही ज्ञान नाही देखिले जैसे कोंडे निपा गुंतले बीज निपजे तैसे ज्ञान तरी शुद्ध परीही असे प्ररुद्ध म्हणून ते अगाध होऊन ठेले आधिया ते जिणावे मग ते ज्ञान पावावे तव पराभवो न संभवे रागद्वेषा या ते साधावया लागी जे बळ आणि जे आंगी ते इंधने जैसी यागी साबावो होय तैसे उपाय की जती जे ते यासीची होती विरजे म्हणून हटिया ते जिणिजे इहीची जगी ऐसिया हिसा कडा बोला एक उपायो आहे भला तो करिता जरी अंगवला तरी सांगेन तुझ याचा पहिला कुरुठा इंद्रिये येथून प्रवृत्ती कर्मा ते विये
आधी निर्दळू निघाली तिये सर्वथैव. मग मनाची धाव पारुषेल आणि बुद्धीची सोडवण होईल. इतुकेन थारा मोडेल या पापियांचा. हे अंतरी हुनी जरी फिटले तरी निभ्रांत जाण निवटले. जैसे रश्मी विणवरले मृगजळ नाही. तैसे राग द्वेष जरी निमाले तरी ब्रह्मीचे स्वराज्य आले. मग तो भोगी सुख आपुले आपणची. ते गुरु शिष्याची गोठी पदपिंडाची गाठी. तेथ स्थिर राहो निनुठी कवणे काळी. ऐसे सकळ सिद्धांचा रावो देवी लक्ष्मीचा नाहो. राया एके देव देवो बोलता जाहला. आता पुनरपितो अनंतू आद्य एकी मातू. सांगैल तेथ पंडुसुतू प्रश्नो करील. तया बोलाचा हन पाडू की रसवृत्तीचा निवाडू. येणे श्रोतया होईल सुरवाडू श्रवण सुखाचा. ज्ञानदेवो म्हणे निवृत्तीचा. चांग उठावा करून उन्मेषाचा. मग संवादू श्री हरी पार्थाचा भोगावा बापा. इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थ दीपिकायां तृतीयोऽध्यायः. रामकृष्ण हरी. मित्रांनो, ज्ञानेश्वरीच्या पारायणामध्ये वाचताना जर माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मोठ्या मनाने मला क्षमा करा. माऊलींनी जसं म्हटलं आहे तसं, तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करुणी घेयावे हे तुमते विनवितू असे. ज्ञानेश्वरीच्या अर्थाविषयीचे व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत, नक्की बघा. ज्ञानेश्वरी पारायण अध्याय क्रमांक 1 जर आपल्याला बघायचा असेल तर इथे क्लिक करा. आणि ज्ञानेश्वरी पारायण अध्याय क्रमांक 2 बघायचा असेल तर इथे क्लिक करा. रामकृष्ण हरी.